हॅलो गाईज. हॅलो गाईज, चला पुन्हा स्वयंपाकाची तयारी करूया. आज संडे आहे पण आज काही विशेष खायचं मन नव्हतं म्हणून आज अंडा भुर्जीच बनवायचा विचार आहे. तेल कढईमध्ये ठेवलेलं आहे आणि सगळी तयारी काढून ठेवलेली आहे. अंडे, कांदा, मीठ. अरे यार, मसाले काढायचे राहिले. चला मसाले काढूया. शोध कुठे ठेवले तर. तिखट, मीठ, हळद आणि नॉर्मल आपला मसाला साधा सावजीचा भुर्जीला. तेल तापलेलं आहे, कांदा सोडत आहो. कांदा झाला, तेल खूप जास्त गरम झालेलं आहे त्याच्यामुळे आता काही कांदा शिजायची वाट बघावं नाही लागेल. कांदा झाला की लगेच मसाले टाकून देऊ आपण. कांदा चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये. छान मस्त असं तेल गरम झालेलं आहे आणि कांदा पण छान फिरवलेला आहे, आपण परतून घेतलेला आहे. तेल खूप जास्त गरम झालं होतं त्याच्यामुळे आता तिखट, मीठ, हळद सगळे मसाले टाकून घेऊया आपण. अंडे पण फोडून घेतले, एक एक अंडा फोडून. मला वाटतं तिखट मीठ सोडून झालेलं आहे. चांगलं परतून घ्यायचं. लेकरं मधामधात येत राहते, मला त्यांच्याकडे पण लक्ष द्यावं. चुप राहून त्यांचं ऐकावं लागते, काय बोलत आहे काय ऐकू नाही येत. चला आता आपण अंडे फोडू, भुर्जी बनवूया छान पैकी मस्त अशी. आणि तेलाचे छान पराठे पण बनवणार आहे. दुसरं पण अंडं फोडलं. सॉरी या, जे व्हेजिटेरियन आहे मला माफ करा, मी भुर्जी बनवत आहे. पण ठीक आहे, तुम्ही पनीर पण खाऊ शकता ना छान बनवून. मस्त पनीर फ्राय बनवून खाऊ शकता संडेला छान. मी आता विचार करत होती पनीर बनवू की नाही म्हणून, पण चला ठीक आहे. यांनी अंडे आणून दिले, बसून होती. भुर्जी बनव म्हणे, मग आता भुर्जी बनवत आहे. गरम गरम पराठे बनवून देते आणि छान भुर्जी शिजली की झालं मग टेन्शन फ्री. ये अरे किती थकवा आहे मला, हे कधी शिजते आणि कधी पोळ्या टाकते काही समजत नाही. चांगलं फिरतून घ्या बरं, ओलं ओलं राहते ते. चांगलं परतून घ्यायचं जोपर्यंत ते छान गाढव येत नाही आणि गळीदार होत नाही. मग गळे झाल्यानंतर त्याला फोडायचं पण आहे. मस्त अशी लागते ना झणझण भुर्जी छानपैकी. गरगर फिरवायचा, छान मस्त गरगर फिरवायचं असं. आणि मी माझ्या मुलीला सांगितलेलं आहे फक्त माझा हातच काढ, कारण मी घरी अशी राहतो ना चुडा गिडा पाडून तुम्ही पाणी पिऊन जा म्हणून मी स्वतःला दाखवत नाही आहे. तर फक्त माझा हातच काढ असं तिला सांगितलं. आणि कढईवर फोकस कर बाई, भुर्जी चांगली दिसली पाहिजे आपली. छान मस्तपैकी झणझणीत भुर्जी अशी तयार होत आहे आपली छानपैकी.